नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आज दिनांक 27 डिसेंबर 2021ला आपण जी काही ऑनलाईन टेस्ट घेतलेली आहे सरळ सेवेसाठी, त्या ऑनलाईन टेस्टचे ॲनालिसिस करत आहोत. चला वन बाय वन सर्व प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया. पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. एक सेंटेन्स दिलेला आहे, या सेंटेन्सला आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सेंटेन्स काय आहे? एव्हरीथिंग इज गोइंग टू बी ऑल राईट. एव्हरीथिंग इज गोइंग टू बी ऑल राईट सेड द डॉक्टर. आता या ठिकाणी आपल्याला बघा, सेड द डॉक्टर म्हणजे हे कोणी म्हटलेलं आहे? डॉक्टरने म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला काय म्हणावं लागेल? द डॉक्टरने आपल्या सेंटेन्सची सुरुवात करावी लागेल. बघा, द डॉक्टर, द डॉक्टर, द डॉक्टर आणि द डॉक्टर. त्यानंतर डॉक्टरने म्हटलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण सेड आणि त्यानंतर काय करणार आहोत? दॅट लिहिणार आहोत. तर बघा, सेड दॅट इथेही आहे, सेड दॅट इथेही आहे, सेड दॅट इथेही आहे आणि सेड दॅट या ऑप्शनमध्ये देखील आहे. आता बघा, सेंटेन्सची सुरुवात कुठून झालेली आहे? एव्हरीथिंग पासून झालेली आहे. म्हणून हे एव्हरीथिंग जसंच तसं येणार. म्हणून बघा, सर्वच ऑप्शन्समध्ये आपल्याला एव्हरीथिंग जसंच तसं मिळतंय. आणि त्यानंतर हा जो शब्द आहे इज, हा इज जेव्हा डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये जातो तेव्हा हा इज काय होतो? वॉज होतो. एव्हरीथिंग किंवा एव्हरीवन नंतरचा जो इज आहे हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये जाताना काय होतो? वॉज होतो. म्हणून आता आपल्याला एव्हरीथिंग नंतर जिथे वॉज दिसेल ते आपलं ऑप्शन बरोबर असेल. पहिल्या ऑप्शनमध्ये आर दिसतंय म्हणजे पहिलं ऑप्शन होणार कॅन्सल, उत्तर होणार नाही. दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिसतंय विल, विल आहे चुकीचं, सो दुसरं ऑप्शन आपलं होणार नाही. तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे वॉज, हे आपलं उत्तर बरोबर होऊ शकतं. चौथ्या ऑप्शनमध्ये पुन्हा एकदा इज वापरलेलं आहे, चुकीचं आहे, सो ऑप्शन डी कॅन्सल होणार. फक्त एकच उत्तर आपलं येणार, ऑप्शन सी. द डॉक्टर सेड दॅट एव्हरीथिंग वॉज गोइंग टू बी ऑल राईट. सो या ठिकाणी बघा, गोइंग टू बी ऑल राईट, वॉज नंतर गोइंग टू बी ऑल राईट, फुल स्टॉप, जसंच तसं. सो आपलं करेक्ट ऑप्शन काय होणार आहे? ऑप्शन सी. क्लिअर आहे हा प्रश्न सर्वांना? ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. आपल्याला या शब्दाचा सिनॉनिम विचारलेला आहे, समान अर्थाचा शब्द विचारलेला आहे. जेनरिक. जेनरिक या शब्दाचा अर्थ होतो सर्वसमावेशक, ज्याच्यामध्ये सर्व काही सामावलेलं आहे तो जेनरिक. किंवा जो कॉमन आहे त्याला आपण म्हणतो जेनरिक, किंवा जो जनरल आहे त्याला आपण म्हणतो जेनेरिक. जेनेरिक आणि जनरल एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत. मग आपण जर पाहिलं तर स्पेसिफिक, स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, स्पेसिफिक म्हणजे स्पेशल, स्पेसिफिक म्हणजे विशेष. आणि आपल्याला जेनरिकचा सिनॉनिम विचारलेला आहे. जर जेनरिकचा अर्थ सर्वसमावेशक, समान किंवा कॉमन किंवा जनरल किंवा ऑर्डिनरी होत असेल तर त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द काय होणार आहे? स्पेसिफिक. आणि म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. डेफिनेट म्हणजे सुद्धा काय? निश्चित. डेफिनेट म्हणजे सुद्धा काय? निश्चित. आणि डेफिनेट आणि स्पेशल एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत, म्हणून हा जेनेरिकचा डेफिनेट काय होणार? विरुद्ध अर्थाचा शब्द होणार. त्यानंतर जर आपण पाहिलं युनिव्हर्सल, तर युनिव्हर्सल म्हणजे काय? सर्वसमावेशक. युनिव्हर्सल आपण म्हणतो की हा एक युनिव्हर्सल रूल आहे. म्हणजे काय आहे? हा सर्वांना कॉमन असणारा रूल आहे, हा सर्वांसाठी जनरल असणारा एक रूल आहे. क्लिअर? सो जे काही जनरल असेल, जे काही कॉमन असेल ते कॉमनली काय असणार आहे? युनिव्हर्सल असणार आहे. आणि म्हणून जेनेरिक या शब्दाचा करेक्ट सिनॉनिम होणार आहे युनिव्हर्सल. प्रिसाइज म्हणजे काय? शॉर्ट करणे, कमी करणे. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो की अगदी शॉर्टमध्ये मला सांग, तेव्हा आपण म्हणतो प्लीज स्पीक प्रिसाइजली. आणि प्रिसाइजचा अर्थ होतो शॉर्ट करणे किंवा कमी करणे. सो हा त्याचा समान अर्थाचा शब्द होणार नाही. एकच शब्द शिल्लक राहिला, युनिव्हर्सल. आणि म्हणून जेनरिक, जनरल, कॉमनचा जो समानार्थी शब्द होणार तो काय होणार? युनिव्हर्सल. आणि याचा विरुद्ध अर्थाचा शब्द काय होणार? स्पेसिफिक किंवा डेफिनेट. क्लिअर? त्यानंतर घेऊया आपण पुढचा प्रश्न. आपल्या ऑनलाईन टेस्टमधील पुढचा प्रश्न होता, सिलेक्ट द अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. अँड द इडियम इज रेज द बार. यू हॅव टू रेज द बार इफ यू वॉन्ट टू सक्सीड. जर तुम्हाला सक्सीड व्हायचं असेल, जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्ही तुमचा बार जो आहे तो रेज केला पाहिजे. रेज द बार. बार म्हणजे काय? लिमिटेशन्स. आणि रेज म्हणजे काय? उंचावणे. मग या ठिकाणी बघा, टू ग्रो टॉलर. टू ग्रो टॉलर म्हणजे उंची वाढणे, याचा रेज द बारशी काहीही संबंध नाही.
रेज द बारचा अर्थ होतो जेव्हा आपण खूप चांगले गोल सिलेक्ट करतो, जेव्हा आपलं ऑब्जेक्टिव्ह खूप हाय असतं तेव्हा आपण म्हणतो आय हॅव रेज द बार. सो बघा, सेट द हायर गोल्स आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसतंय. सेट द हायर गोल्स म्हणजे हेच आहे रेज द बार, आणि म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट ऑप्शन होणार. त्यानंतर आहे टू विन अ कॉम्पिटिशन. स्पर्धा जिंकणे म्हणजे रेज द बारचा अर्थ होत नाही. सो या ठिकाणी ऑप्शन सी कॅन्सल होणार. टू रेज द प्राइज, प्राइजची रेज करणे म्हणजे प्राइज ज्या आहेत त्या वाढवणे, या अर्थाने रेज द बारचा उपयोग केला जात नाही. सो हे देखील ऑप्शन कॅन्सल होणार. लक्षात ठेवायचं, रेज द बारचा अर्थ होतो जे काही हायर ऑब्जेक्टिव्ह असेल ते सेट करणे, किंवा जे काही हायर गोल्स असतील ते जेव्हा आपण सेट करतो त्याला म्हटलं जातं रेज द बार. लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता आपला, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड रेजिम. आता हा जो शब्द आहे हा बऱ्याचदा आपल्याला न्यूजपेपरमध्ये पाहायला मिळतो. रेजिम या शब्दाचा अर्थ होतो क्रेसी किंवा शासन किंवा गव्हर्नमेंट. सरकार किंवा शासनला आपण काय म्हणत असतो, रेजिम असं म्हणत असतो. तर या ठिकाणी बघा, पहिला शब्द आहे कंट्री, कंट्री म्हणजे देश. त्यानंतर रूल, रूलचा अर्थ होतो शासन, रूलचा अर्थ होतो शासन, आणि रेजिमचा अर्थ देखील काय होतो, शासन. म्हणून ऑप्शन बी यासाठी करेक्ट सिनॉनिम असेल. आपल्याला काय विचारलेलं आहे, सिनॉनिम विचारलेला आहे. टेरिटरी म्हणजे काय, सीमा. टेरिटरी म्हणजे काय, सीमा. जो एरिया आणि एरियाची जी काही सीमावर्ती ठिकाणं असतील किंवा जे काही सरहद असेल, बाउंड्री असेल, परंतु खूप मोठ्या प्रमाणावर असेल त्याला टेरिटरी असं म्हटलं जातं. सो या ठिकाणी हे आपलं उत्तर होणार नाही. स्पेस म्हणजे रिकामी जागा हे सुद्धा होणार नाही. सो रेजिम म्हणजे गव्हर्नमेंट किंवा शासन किंवा रूल असं आपण त्याला म्हणत असतो. सो रेजिमसाठी सिनॉनिम विचारलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी ऑप्शन बी रूल हे आपलं उत्तर लिहिलेलं आहे. हा शब्द सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये अशा प्रकारचे शब्द आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न होता, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. या ठिकाणी आपल्याला इनकरेक्ट, चुकीचं जो स्पेलिंग लिहिलेला शब्द आहे तो ओळखायचा आहे. मग पहा, पहिला शब्द अनमॅनेजेबल. अनमॅनेजेबल, बघा मॅनेज हा शब्द आहे, मॅनेज हा एक शब्द आहे, म्हणजे माणसांद्वारा आपण जे काही ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो त्याला मॅनेज असं म्हटलं जातं, कारण या ठिकाणी मॅन हा शब्द आहे. ओके, सो मॅनेज. आणि जे काही मॅनेजेबल आहे, जे काही मॅनेजेबल आहे त्याचा स्पेलिंग आपण कसा लिहितो, पूर्ण मॅनेज लिहायचं, त्याच्यानंतर आपण ABLE लिहायचा. म्हणजे या ठिकाणी ई सुद्धा येणार आणि एबल सुद्धा येणार. पूर्ण मॅनेज शब्द येणार आणि पूर्ण एबल शब्द येणार. क्लिअर. आणि याच मॅनेजेबलचा विरुद्ध अर्थाचा शब्द तयार करायचा असेल तर फक्त काय करायचं, याला अन हे प्रिफिक्स जोडायचं. सो मॅनेजेबलही असंच राहील आणि अनमॅनेजेबलचं स्पेलिंगही असंच राहील. म्हणजे त्याला जो एबल हा जो पोस्टफिक्स जोडण्यात आलेला आहे हा अशाच पद्धतीने असेल. मग आपण पाहू शकतो की या ठिकाणी UN अन बरोबर आहे, मॅनेजही बरोबर आहे आणि एबलही बरोबर आहे, आणि हे स्पेलिंग अगदी योग्य आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, इनकरेक्ट, चुकीचं विचारलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अनमॅनेजेबल हे चुकीचं म्हणून लिहिलेलं आहे, की हे स्पेलिंग चुकीचं आहे असं बऱ्याच जणांना वाटतं, परंतु हे चुकीचं नाही. त्यानंतर बघा वाइल्डरनेस. आता या ठिकाणी बघा वाइल्डरनेस आहे आणि त्यानंतर डबल एस, त्याच्यानंतर त्याचा प्लुरल करून ES लिहिलेला आहे. सो वाइल्डरनेसेस जे दिलेलं आहे हेही अगदी बरोबर आहे. इथे कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाही आहे. त्यानंतर पुढील शब्द पहा, व्हायलन्स. आपल्याला माहिती असलं पाहिजे की V नंतर व्हायलन्स करताना आपण फक्त I घेतो आणि त्याच्यानंतर O घेतो. व्हायलन्सचं स्पेलिंग V नंतर I येणार, त्यानंतर येणार O, व्हायलन्स. आणि इथे बघा काय केलेलं आहे, V नंतर लगेच O वापरलेला आहे आणि हे चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन सी मध्ये लिहिलेलं व्हायलन्सचं स्पेलिंग चुकीचं आहे. व्हायलन्सचं स्पेलिंग चुकीचं आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे इनकरेक्टली स्पेल्ड, म्हणून आपल्याला उत्तर काय द्यावं लागणार, ऑप्शन सी हे उत्तर द्यावं लागणार. त्यानंतर बघा एक्सटर्मिनेटेड जे दिलेलं आहे हेही अगदी बरोबर आहे, यामध्येही कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाही. क्लिअर, म्हणजे हे बरोबर आहे. आपल्याला विचारलेलं आहे इनकरेक्टली, म्हणून इनकरेक्टलीसाठी आपल्याला कोणासोबत जावं लागणार, ऑप्शन सी सोबत जावं लागणार. क्लिअर, हे सर्व लिहिलेलं दिसतंय व्यवस्थित. क्लिअर, ओके. ठीक आहे, चलो
पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. आता अँटोनिम विचारलेला आहे, विरुद्ध अर्थाचा शब्द विचारलेला आहे. शब्द काय आहे? शब्द आहे ग्रॅज्युअल. ग्रॅज्युअल किंवा ग्रॅज्युअली हे शब्द आपण ऐकले असतील. ग्रॅज्युअल म्हणजे काय? स्लो, हळू. ग्रॅज्युअल म्हणजे काय? स्लो किंवा हळूवार. क्लिअर? सो बघा, ग्रॅज्युअल आणि स्लो हे दोन्ही एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे? अँटोनिम विचारलेला आहे, विरुद्ध अर्थाचा शब्द विचारलेला आहे. तर पहा, पहिला शब्द आहे ॲब्रप्ट, आणि ॲब्रप्टचा अर्थ होतो क्विक, इमिजिएटली किंवा फास्ट. ॲब्रप्टचा अर्थ काय होतो? क्विक किंवा इमिजिएटली किंवा फास्ट. आणि आपल्याला ग्रॅज्युअलच्या विरुद्ध अर्थाचा शब्द विचारलेला आहे, म्हणजे हेच आपलं काय होणार? करेक्ट अँटोनिम होणार ग्रॅज्युअल या शब्दासाठी. त्यानंतर बघा, स्लो म्हणजे काय? हळूवार, आणि ग्रॅज्युअलचा अर्थही होतो हळूवार. मग या ठिकाणी अँटोनिम विचारलेला आहे, स्लो हा सिनॉनिम आहे, म्हणून बी ऑप्शन होणार नाही. रेग्युलर म्हणजे नियमित जे चाल असेल किंवा नियमित जी गती असेल त्या गतीप्रमाणे. सो या ठिकाणी हे सुद्धा आपलं उत्तर होऊ शकत नाही. जेंटल म्हणजे नम्र, आणि हे देखील आपलं उत्तर होणार नाही. सो आपण म्हणू शकतो ॲब्रप्ट जे आहे हे आपलं ग्रॅज्युअल या शब्दासाठी करेक्ट अँटोनिम आहे, करेक्ट विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. क्लिअर आहे सर्वांना? ग्रॅज्युअल किंवा ग्रॅज्युअलीचा अर्थ होतो हळूवार. त्यानंतर आहे सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. पुन्हा एकदा इनकरेक्ट स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहिला शब्द आहे पीसफुल, दुसरा शब्द आहे क्रिएचर, तिसरा शब्द आहे स्पेसिफाईड, चौथा शब्द आहे डिक्रीज. जर आपण पाहिलं तर क्रिएचर हे अगदी योग्य आहे, इथे कोणत्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक नाही. स्पेसी आणि फाईड अगदी बरोबर आहे, इथे देखील कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाही आहे. इथे बघा, डिक्रीजमध्ये देखील कोणत्याही प्रकारचे मिस्टेक नाही आहे. मग मिस्टेक आपल्याला कुठे दिसते? ऑप्शन ए मध्ये दिसते, पीसफुलमध्ये. बघा, एक पीस आहे, PIECE, पीस, याचा अर्थ होतो तुकडा, याचा अर्थ होतो तुकडा. आणि हा पीस सर्वांना माहिती असेल, PEACE, पीस, याचा अर्थ होतो शांतता. आणि जो शांतपूर्ण असतो त्यालाच आपण पीसफुल असं म्हणत असतो. जिथे वातावरण अतिशय शांततामय आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो? पीसफुल. म्हणजे आपल्याला हा पीस लिहावा लागणार, PEACE, आणि याला आपल्याला काय जोडावा लागणार? FUL जोडावा लागणार. सो पीसफुल हे आपलं करेक्ट होणार. इथे जर आपण पाहिलं तर PIECE आहे, की जे पूर्णतः चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन ए हे स्पेलिंग चुकीचं आहे, आणि आपल्याला ऑप्शन ए आता करेक्ट मार्क करावं लागणार आपलं उत्तर म्हणून, कारण आपल्याला सांगितलेलं आहे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. क्लिअर आहे सर्वांना? अत्यंत सोपे प्रश्न आहेत, परंतु आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड जर व्यवस्थित नसलं तर मग अशा प्रश्नांची उत्तरं चुकीची देखील आपण देऊन येत असतो. काही जण डिक्रीज चुकीचं स्पेलिंग समजतात, कारण त्यांना पीसफुल हे बरोबर वाटतं. त्यानंतर क्रिएचर आणि स्पेसिफाईड तर सर्वांना बरोबरच वाटणार, कारण ते बरोबरच आहे. कन्फ्युजन डिक्रीजमध्ये होणार, की डिक्रीजमध्ये DE न असता DI असलं पाहिजे, परंतु DI होणार नाही. इट इज DECREASE. डिक्रीजचा अर्थ होतो कमी होणे किंवा कमी करणे. क्लिअर? यानंतर पुढचा प्रश्न होता आपल्या ऑनलाईन टेस्टमधील, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड, अँड द वर्ड इज सीज. आता हा जो शब्द आहे सीज, या सीज शब्दाचा अर्थ होतो जप्त करणे. या सीज शब्दाचा अर्थ काय होतो? जप्त करणे. आपल्याकडे जे काही मालमत्ता, पैसे वगैरे असतात किंवा जी काही संपत्ती असते ती जेव्हा जप्त केली जाते तेव्हा आपण म्हणतो सीज केली गेलेली आहे किंवा सील केलं गेलेलं आहे असं देखील आपण म्हणत असतो. आता बघा, ग्रॅबचा अर्थ काय होतो? पकडणे. ग्रॅबचा अर्थ काय होतो? पकडणे. कॅचचा अर्थही काय होतो? पकडणे किंवा कैद करणे. ग्रॅबचा अर्थ काय होतो? पकडणे. कॅचचाही अर्थ होतो पकडणे. ग्रॅबचा अर्थ काय होतो? कैद करणे. कॅचचाही दुसरा अर्थ काय होतो? कैद करणे. त्यानंतर बघा, स्नॅच. स्नॅच म्हणजे काय? कुणाच्या ताब्यातून तरी काहीतरी आपण घेत असतो, हिसकणे याला आपण म्हणतो स्नॅच, पुल करणे. तर आता हे तीनही शब्द जे आहेत हे एक समान आहेत. हे तीनही शब्द जे आहेत हे काय आहेत? एक समान आहेत. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? सीज म्हणजेच जप्त करणे या शब्दाचा अँटोनिम विचारलेला आहे. सो सीज या शब्दाचा अर्थ जर जप्त करणे होतो तर इथे बघा लुजन हा शब्द दिलेला आहे.
लूजन म्हणजे काय, सोडून देणे. लूजन या शब्दाचा अर्थ काय होतो, सोडून देणे. आणि जप्त करण्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द या ठिकाणी लूजन. ऑप्शन डी हेच करेक्ट ऑप्शन आहे. आणि म्हणून ज्यांनी ऑप्शन डी हे उत्तर म्हणून दिलेलं आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. तर या प्रकारे हे शब्द महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा सेंटेन्स पहा, पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स इज वर्क अँड डोमेस्टिक डॉट 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 मेड काजल शॉर्ट टेम्पर्ड. कामामुळे आणि डोमेस्टिक, जे काही डोमेस्टिक असेल ते, मेड बनवलं, काजलला बनवलं, काय बनवलं, शॉर्ट टेम्पर्ड. वर्क आणि कशाने तरी काजलला शॉर्ट टेम्पर्ड बनवलं, चिडचिडे बनवलं. सो बघा या ठिकाणी काय आहे, प्रेशर्स आहे, दबाव आहे. इथे वेट्स आहे, ओझं. बघा डोमेस्टिक वेट्स कुणी व्यक्ती घेऊ शकत नाही, डोमेस्टिक ग्रॅव्हिटी सुद्धा घेऊ शकत नाही, आणि डोमेस्टिक फोर्सेस देखील आपण म्हणू शकत नाही. सो या ठिकाणी बघा ऑप्शन डी देखील कॅन्सल होत आहे. सो बी सी डी हे संपूर्ण कॅन्सल झाले, एकच शिल्लक राहिला ऑप्शन ए. सो वर्क काम आणि कामाचा ताण, काम आणि काम केल्यामुळे आलेला जो काही ताण आहे. सो वर्क अँड डोमेस्टिक प्रेशर्स मेड काजल शॉर्ट टेम्पर्ड. आणि म्हणून या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ए हे असणार आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना. चला त्यानंतर पुढचा प्रश्न होता आपला, द फॉलोइंग सेंटेन्सेस हॅज बीन डिवायडेड इन टू पार्ट्स. खाली एक सेंटेन्स दिलेले आहे, ते विविध पार्टमध्ये डिवाइड करण्यात आलेले आहे. वन ऑफ देम कंटेन्स अन एरर. त्यापैकी एका पार्टमध्ये काहीतरी एरर आहे. सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन्स द एरर. आपल्याला तो पार्ट सिलेक्ट करायचा आहे आणि ऑप्शन म्हणून मार्क करायचा आहे की ज्या पार्टमध्ये एरर असेल. फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी बघा, यू मस्ट अवॉइड रायडिंग इन क्राउडेड बस. यू मस्ट अवॉइड रायडिंग इन क्राउडेड बस. आता या ठिकाणी पहा, यू मस्ट काहीतरी अवॉइड करण्यात आलेलं आहे. रायडिंग इन क्राउडेड बस, क्राउडेड बसमध्ये म्हणजे जी गर्दीची भरलेली तुडुंब बस आहे त्या बसमध्ये तू रायडिंग म्हणजे त्या बसमध्ये तू ट्रॅव्हल करणं टाळलं पाहिजे. और ट्रॅव्हलिंग इन मेट्रो किंवा मेट्रोमध्ये ट्रॅव्हलिंग करणंही टाळलं पाहिजे. ड्युरिंग रश आर, जेव्हा गर्दीची वेळ असेल तेव्हा गर्दीच्या वेळेमध्ये मेट्रोमध्ये जाणं टाळलं पाहिजे. सोबतच ज्या क्राउडेड बस आहे त्यामध्ये सुद्धा प्रवास जो आहे तो टाळला पाहिजे. ॲज बोथ आर क्वाईट अनप्लीजंट एक्सपिरियन्स, कारण ते दोन्ही एक्सपिरियन्सेस कसे आहेत, अनप्लीजंट आहे, आनंददायी नाहीत. ओके, आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा शब्द आहे हा क्वाइट. या क्वाइट शब्दाचा अर्थ होतो शांत, आणि आपल्याला या ठिकाणी क्वाइट हा शब्द वापरायला हवा होता. QUITE, QUITE क्वाइटचा अर्थ होतो संपूर्णतः किंवा पूर्णतः किंवा पूर्णपणे. म्हणजे या क्वाइट शब्दाच्या ऐवजी हा क्वाइट शब्द वापरायला हवा होता की बोथ आर क्वाइट अनप्लेझंट एक्सपिरियन्सेस. कारण हे क्राउडेड बसमध्ये जाणं आणि रश आरमध्ये मेट्रोमध्ये प्रवास करणं हे दोन्ही एक्सपिरियन्सेस कसे आहेत, अनप्लेझंट आहेत, पूर्णपणे अनप्लेझंट एक्सपिरियन्सेस आहेत. म्हणून हा क्वाइट नावाचा जो शब्द आहे तो जर या ठिकाणी वापरला तर याचा अर्थ होईल या ठिकाणी शांत, आणि इथे जर क्वाइट वापरला तर त्याचा अर्थ होईल पूर्णपणे. म्हणून या क्वाइट शब्दाच्या ऐवजी हा क्वाइट शब्द असायला हवा होता. म्हणून इथे हा वापरलेला शब्द जो आहे तो चुकीचा आहे, आणि चुकीचा असल्यामुळे ॲज बोथ आर क्वाइट अनप्लेझंट एक्सपिरियन्सेस हे ज्या ऑप्शनमध्ये दिलेलं असेल ते ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन असेल, कारण त्या पार्टमध्ये एरर आहे. आपल्याला ते ऑप्शनमध्ये असलेला तो पार्ट विचारलेला आहे की ज्या पार्टमध्ये एरर आहे, सेंटेन्सच्या या पार्टमध्ये एरर आहे, म्हणून ऑप्शनमध्ये ते ऑप्शन ए मध्ये आहे, म्हणून आपण ऑप्शन ए हे आपलं उत्तर दिलेलं आहे. क्लिअर आहे सर्वांना. क्वाइट आणि क्वाइटमधील फरक मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलेला आहे. आपल्या यूट्यूबवरही आपण बरेच व्हिडिओज घेतलेले आहेत, आपल्या लाईव्ह सेशनमध्येही खूप व्हिडिओज घेतलेले आहेत. त्यामध्ये क्वाइट आणि क्वाइटवर आपल्याला कंपल्सरी प्रश्न विचारलेलाच असतो, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं सर्वांनी. त्यानंतर आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स.
अ हर्ड ऑर फ्लॉक ऑफ ॲनिमल्स बीइंग ड्रिव्हन बाय अ बॉडी. आता बघा, एक हर्ड असेल किंवा फ्लॉक असेल ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांचा असा समूह असेल, प्राण्यांचा असा समूह असेल की तो बीइंग ड्रिव्हन बाय बॉडी असं आपण म्हणू शकतो, किंवा बीइंग ड्रिव्हन इन बॉडी, म्हणजे बॉडीली ते समोर जात असतं, म्हणजे त्यांना कुणीतरी हाकणारा असतो. क्लिअर. मग बघा, क्राऊड म्हणजे काय, ही माणसांची गर्दी असते. क्लस्टर म्हणजे काय, क्लस्टरचा अर्थ होतो ग्रुप, परंतु बीइंग ड्रिव्हन इन अ बॉडीच्या स्वरूपात आपल्याला क्लस्टर घेता येणार नाही. आणि थ्रॉंगचा अर्थही क्राऊड किंवा गर्दी असाच होत असतो. सो या ठिकाणी ऑप्शन सी देखील आपल्याला घेता येणार नाही. ड्रोव आपण म्हणू शकतो. ड्रोव म्हणजे काय की जे काही कॅटल आहे, मग त्याच्यामध्ये गाय आहे, म्हैस आहे, शेळी आहे, बकऱ्या आहेत, हे सर्व एकासोबतच आपल्याला बऱ्याचदा जाताना दिसतात. रस्त्यावरून आपण जेव्हा जात असतो तेव्हा 3-4 गायी असतात, काही शेळ्या बकऱ्या वगैरे असतात, काही मेंढ्या वगैरे असतात, तर यांच्यासोबत एक मनुष्य असतो जो त्यांना हाकणारा असतो. तर अशा ग्रुपला नेमकं काय म्हटलं जातं, तर अशा ग्रुपला ड्रोव असं म्हटलं जातं. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं, आणि म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन होणार, ड्रोव. क्लिअर आहे. यानंतर पुढचा प्रश्न होता आपला, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इन टू 4 सेगमेंट्स. एक सेंटेन्स 4 सेगमेंटमध्ये स्प्लिट केलं गेलेलं आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल एरर. आपल्याला एक असा पार्ट ओळखायचा आहे की ज्या पार्टमध्ये किंवा सेगमेंटमध्ये ग्रामॅटिकल एरर आपल्याला पाहायला मिळेल. हॅड यू नॉट रिच्ड इन टाइम, हॅड यू नॉट रिच्ड. आता बघा, इथे हॅड आहे, हा सब्जेक्ट आहे, हा नेगेटिव्ह शब्द आहे, हा रिच्ड जो आहे हा V3 आहे, आणि इन टाइम म्हणजे काय, वेळेच्या आत. त्यानंतर बघा, वी विल हॅव लॉस्ट आवर लाईव्स. वी विल हॅव लॉस्ट आवर लाईव्स या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हा आपल्याकडे अशा प्रकारचं स्ट्रक्चर असेल, हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3, तर याच्या पुढे हा जो कंडिशनल सेंटेन्स आहे, हा जो कंडिशनल सेंटेन्स आहे जो हॅडने सुरू होत आहे, ही एक या ठिकाणी असलेली कंडिशन आहे. आणि या प्रकारची हॅडने जर कंडिशन असेल तर पुढे येणारा जो सेंटेन्स असतो की जो आपल्याला रिझल्ट दाखवत असतो, तो सब्जेक्ट नंतर एकतर वुड हॅव घेत असतो किंवा कुड हॅव घेत असतो. दिसतंय सर्वांना? ओके. किंवा माइट हॅव असं घेत असतो, किंवा शुड हॅव घेत असतो. बघा, आता पहा, हॅड सब्जेक्ट नॉट V3 सेंटेन्स कंटिन्यू केलं गेलेलं आहे, म्हणजे ही काय आहे, कंडिशन आहे. आणि ही जर कंडिशन आहे आणि हॅडने सुरू झालेली आहे, तर पुढील जे वाक्य आहे त्या पुढील वाक्यामध्ये सब्जेक्ट नंतर एकतर वुड आलं पाहिजे, शुड आलं पाहिजे, कुड आलं पाहिजे, किंवा माइट आलं पाहिजे. इथे बघा आपल्याला काय दिसतंय, विल दिसतंय, आणि हा विल या ठिकाणी पूर्णतः चुकीचा आहे, म्हणजे या सेगमेंटमध्ये एरर आहे. इथे विलच्या ऐवजी वुड असायला हवा होता, इथे विल असल्यामुळे हा पार्ट चुकीचा आहे. हा पार्ट चुकीचा असल्यामुळे जिथे आपल्याला दिसेल वी विल हॅव, ते आपलं उत्तर असेल ऑप्शन डी. ऑप्शन डी मध्ये आपल्याला वी विल हॅव दिलेला आहे. क्लिअर. तर या ठिकाणी बघा, ऑप्शन डी जे आहे हे आपलं उत्तर असणार. दिसतंय सर्वांना? ओके. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. इफ नो सबस्टिट्यूशन इज रिक्वायर्ड, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन. आता बघा, इथे सेंटेन्स दिलेला आहे, वाईल वॉशिंग युअर हँड्स. तुझे हात धुत असताना किंवा तुमचे हात धुत असताना रब देम टुगेदर फॉर 20 सेकंड्स. 20 मिनिटांसाठी त्यांना प्रॉपरली रब करायचं, टू रिमूव्ह द मायक्रोब्स ऑन देम. त्या हातावरील जे काही मायक्रोब्स असतील त्यांना रिमूव्ह करण्यासाठी. मग बघा, या ठिकाणी द मायक्रोब्स ऑन देम असं म्हटलेलं आहे आणि त्याला अंडरलाईन करण्यात आलेलं आहे. याला जर रिप्लेस करायचं असेल किंवा हे जर चुकीचं असेल तर या 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन या अंडरलाईन फ्रेजला सबस्टिट्यूट करेल किंवा याच्या जागेवर येईल किंवा रिप्लेस करेल. आणि जर रिप्लेस करतच नसेल तर आपलं उत्तर द्यावं लागणार नो सबस्टिट्यूशन्स रिक्वायर्ड.
क्लिअर? अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला बँकिंगच्या एक्झामिनेशन्समध्ये विचारले जातात, SSCच्या एक्झामिनेशन्समध्ये विचारले जातात आणि म्हाडाची एक्झाम जी आहे ती TCS द्वारा घेतली जाणार आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आत्तापर्यंत TCSने ज्या काही एक्झाम्स घेतलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने घेतलेल्या आहेत ते देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर त्याकरिता हे अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत त्यांचा आपण सराव करून घेत आहोत. मग बघा, वाईल वॉशिंग युअर हँड्स रब देम टुगेदर फॉर 20 सेकंड्स, इथपर्यंत कोणताही एरर नाही आहे. टू रिमूव्ह द मायक्रोब्स ऑन देम. ऑन देम म्हणजे काय? त्याच्यावरील. त्याच्यावरील म्हणजे कशावरील? ऑन देम म्हणजे काय? हँड्सवरील. हा देम कोणासाठी वापरलेला आहे? हँड्ससाठी वापरलेला आहे. क्लिअर? मग आता यांचं काय म्हणणं आहे? द मायक्रोब्स ऑन देअर. हा देअर येऊ शकतो का? नाही, चुकीचं होईल, सेंटेन्सचा मिनिंगच येणार नाही. त्यानंतर द मायक्रोब्स ऑन दोज म्हणू शकतो का? कुणाचे मायक्रोब्स? हँडवरील असलेले मायक्रोब्स. सो या ठिकाणी ऑन देम म्हणजेच काय? ऑन हँड्स. सो हे बरोबर आहे, परंतु दोज जर लिहिलं तर चुकीचं होणार. आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये बघा, ऑन नंतर दे लिहिलेलं आहे. ऑन प्रेपोजिशन आहे, प्रेपोजिशन नंतर नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस येते किंवा ऑब्जेक्ट येतो. इथे सब्जेक्टिव्ह केस आहे दे, म्हणजे हे चुकीचं आहे. सो ए कॅन्सल, बी कॅन्सल, सी कॅन्सल, म्हणजेच डीच उत्तर द्यावं लागणार. नो सबस्टिट्यूशन म्हणजे कोणत्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन देण्याची गरज नाही. ऑलरेडी अंडरलाईन पार्ट जो आहे तो पूर्णतः बरोबर आहे. इट्स क्वाईट करेक्ट. सो या ठिकाणी द मायक्रोब्स ऑन देम हेच आपलं करेक्ट ऑप्शन होईल, म्हणजे आपण ऑप्शन डी यासोबत जाणार आहोत. क्लिअर आहे सर्वांना? ओके. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स and the word is, sentence is, the group of 3 novels or plays each complete itself. एक ग्रुप आहे 3 नॉवेल्सचा, एक ग्रुप आहे 3 नॉवेल्सचा किंवा प्लेज. प्लेज म्हणजे काय? नाटके. ओके. 3 नॉवेल्सचा एक ग्रुप आहे किंवा 3 प्लेजचा एक ग्रुप आहे आणि प्रत्येक तो ग्रुपमध्ये असलेली प्रत्येक नॉवेल कशी आहे? कंप्लीट आहे, किंवा प्रत्येक प्ले कसा आहे? कंप्लीट आहे. मग बघा, पहिला शब्द आहे या ठिकाणी ट्रिपलेट. ट्रिपलेट या शब्दाचा अर्थ काय होतो? जेव्हा आपल्यासोबत 3 कोणत्या तरी वस्तू असतात आणि 3ही वस्तू एकसारख्या असतात तेव्हा आपण त्याला ट्रिपलेट असं म्हणत असतो. क्लिअर? सो या ठिकाणी 3ही काय आहेत? नॉवेल्स आहेत किंवा 3ही काय आहेत? प्लेज आहेत. परंतु या 3 वस्तू आहे तरी आपण याला ट्रिपलेट म्हणणार नाही. त्यानंतर पहा, या ठिकाणी लिहिलेलं आहे ट्रायवेट. ट्रायवेट या शब्दाचा अर्थ होतो 3 पाय असलेली चेअर. 3 लेग असलेली चेअर किंवा 3 लेग असलेली स्टूल वगैरे जे काही असतं त्याला आपण ट्रायवेट असं म्हणत असतो. सो हे आपलं उत्तर होणार नाही. आपलं उत्तर एकतर हे होणार. त्यानंतर आहे ट्राइमवेर. सो या शब्दाचा अर्थ होतो एकच पद आहे. पदाचं जो महत्त्व आहे ते एकच आहे, परंतु त्या पदावर किती व्यक्ती बसलेले आहेत? 3 व्यक्ती आहेत. फॉर एक्झाम्पल, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश आहेत. आता त्यामध्ये जवळपास 20च्या वर न्यायाधीश असतात. सर्वच न्यायाधीश आहेत आणि एक मुख्य न्यायाधीश आहेत, परंतु ते जे सर्व न्यायाधीश आहेत त्यांचं पद काय आहे? न्यायाधीशच आहेत. सो अशा प्रकारचे जेव्हा 3 व्यक्ती असतील किंवा एका बेंचमध्ये 3 न्यायाधीश जर असतील तर त्यांना आपण काय म्हणत असतो? ट्रायम्व्हिर असं म्हणत असतो. हे व्यक्तींसाठी वापरलं जाणार. ट्रायलॉजी हा करेक्ट वर्ड यूज केला जातो जेव्हा 3 पुस्तकं असतील, 3 कादंबऱ्या असतील किंवा 3 नाटकांची पुस्तकं असतील आणि हे जेव्हा कंप्लीट एकत्रित असतील तेव्हा याला ट्रायलॉजी असं म्हटलं जातं. सो या ठिकाणी समर्पक उत्तर होणार आपलं उत्तर ऑप्शन डी, ट्रायलॉजी. आणि कोणत्याही 3 वस्तू, कोणत्याही 3 वस्तू असं जर म्हटलं गेलं असतं, सो या ठिकाणी नॉवेल्स दिलं नसतं, इथे प्लेज दिलं नसतं आणि फक्त असं म्हटलं असतं की अ ग्रुप ऑफ 3 थिंग्स, अ ग्रुप ऑफ 3 थिंग्स, तर आपण काय उत्तर लिहिलं असतं? ट्रिपलेट लिहिलं असतं. ओके. परंतु इथे क्लिअरली सांगितलेलं आहे नॉवेल्स, प्लेज, बुक्स वगैरे, तर त्यासाठी आपण काय उत्तर देणार? ट्रायलॉजी हे उत्तर देणार. बाकीचं हे जे आहे ऑप्शन ए आता आपल्याला कॅन्सल करावं लागणार. क्लिअर आहे सर्वांना? लक्षात ठेवायचे सर्व शब्दांमध्ये TRI 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 दिसतंय. TRI असलं याचा अर्थ काय होतो? 3. ट्रेग्नोमेट्री असेल त्याचा अर्थ काय? 3 कोण असलेला. त्याच्यानंतर आपण ट्रायंग्युलर सिरीज म्हणतो, म्हणजे त्यामध्ये 3 देश जे आहेत ते समाविष्ट आहेत. ट्राय कलर आपण आपल्या तिरंग्याला म्हणत असतो. 3 कलर आहे म्हणून ट्राय कलर असं म्हणत असतो. क्लिअर? सो हे शब्द आपण घेतलेले आहे ऑलरेडी. आता एक लास्ट क्वेश्चन आहे.
क्वेश्चन आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस द इन्व्हिजिलेटर इज ॲडवायझिंग द स्टुडंट्स नॉट टू कॅरी कॅल्क्युलेटर्स इन द एक्झामिनेशन हॉल. आता बघा या सेंटेन्समध्ये हा द इन्व्हिजिलेटर काय आहे, सब्जेक्ट आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो इज ॲडवायझिंग काय आहे, व्हर्ब आहे, म्हणजेच व्हर्ब फ्रेज आहे. आणि द स्टुडंट्स काय आहे, ऑब्जेक्ट आहे. द स्टुडंट्स काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आणि स्टुडंट्सला या ठिकाणी हे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे नॉट टू कॅरी कॅल्क्युलेटर्स इन टू द एक्झामिनेशन हॉल. हा एक वेगळा पार्ट आहे. सो सर्वात आधी आपण सेंटेन्सला या 3 पार्टमध्ये डिवाइड केलं. सब्जेक्ट, त्याच्यानंतर इज ॲडवायझिंग हा व्हर्ब झाला, त्यानंतर द स्टुडंट्स काय झाला, ऑब्जेक्ट झाला. ऑब्जेक्ट आपल्याला आता सब्जेक्टमध्ये घ्यायचं आहे कारण पॅसिव्ह व्हॉइस बनवायचं आहे. सो या ठिकाणी बघा द स्टुडंट्स आधी घेणार. सो पहिल्या ऑप्शनमध्ये द स्टुडंट्स आहे, व्हेरी गुड. दुसऱ्या ऑप्शनमध्ये देखील द स्टुडंट्स आहेत, तिसऱ्या ऑप्शनमध्ये देखील स्टुडंट्स आहेत, चौथ्या ऑप्शनमध्ये देखील द स्टुडंट्स आहेत. अगदी बरोबर आहे. आता हा जो व्हर्ब आहे इज प्लस ING, हा जो व्हर्ब आहे इज प्लस ING हा कशामध्ये कन्वर्ट होणार, एमेजार प्लस बीइंग प्लस V3 मध्ये. हा कशामध्ये कन्वर्ट होणार, एमेजार प्लस बीइंग प्लस V3 मध्ये. इथे स्टुडंट्सची संख्या काय आहे, एकापेक्षा जास्त आहे. एम वापरला जाईल का, नाही. इज वापरला जाईल का, नाही. मग काय शिल्लक राहिलं, आर. आर नंतर काय वापरला गेला पाहिजे, बीइंग, BEING, म्हणजे आर बीइंग स्टुडंट्स नंतर आपल्याला मिळालं पाहिजे. सो हे द स्टुडंट्स आहे, द स्टुडंट्स नंतर इथे आर बीइंग मिळतंय, इथे हॅव बीन मिळतंय, तर हे चुकीचं होणार. इथे वर ॲडवाइस मिळतंय, आर बीइंग असलं पाहिजे, ऑप्शन सी कॅन्सल. पुन्हा एकदा वर लिहिलेलं आहे, ऑप्शन डी कॅन्सल. फक्त आपण व्हर्बवरून चेक करू शकलो की ऑप्शन ए हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. आता बघा इथे आर बीइंग लिहिलेलं आहे. यानंतर घेणार आपण V3. V3 कुणाचा घेतला जातो, ॲडवाइसचा V3 घेतला जाईल, ॲडवायझिंगचा V3 घेतला जाईल. तो काय असेल, ॲडवाइज्ड. सो बघा इथे ॲडवाइज्ड हा काय आहे, V3 आहे. त्यानंतर आपण लिहिणार बाय, आणि बाय लिहिल्यानंतर हा जो द इन्व्हिजिलेटर सब्जेक्ट आहे हा होणार आपला ऑब्जेक्ट. मग बघा द इन्व्हिजिलेटर काय आहे, ऑब्जेक्ट. आणि राहिलेला पार्ट काय आहे, नॉट टू कॅरी कॅल्क्युलेटर्स इन टू द एक्झामिनेशन हॉल. सो इथे आपण पाहू शकतो नॉट टू कॅरी कॅल्क्युलेटर्स इन टू द एक्झामिनेशन हॉल. सो हे आपलं करेक्ट उत्तर होणार ऑप्शन ए पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. सो फक्त व्हर्बवरून आपण हे डिसाईड करू शकतो की कोणकोणते ऑप्शन्स जे आहेत ते एलिमिनेट होऊ शकतात. आणि एलिमिनेट जर ऑप्शन 3 होऊन गेलेत तर आपलं एकच उत्तर शिल्लक राहते, ऑप्शन ए. त्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. तर ही होती 15 महत्त्वपूर्ण प्रश्न जी आपण आजच्या आपल्या ऑनलाईन टेस्टमध्ये घेतलेली आहे. ऑनलाईन टेस्ट ही दोन्ही स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तुम्हाला ऑनलाईन परफॉर्म करायची असेल तर तुम्ही अनलिमिटेड टाईम ऑनलाईन परफॉर्म करू शकतात. तुम्हाला जर PDF ती ऑनलाईन टेस्ट हवी असेल तर PDF म्हणून तुम्ही देखील तिला ॲक्सेस करू शकतात. PDF फाईल तुम्ही डाउनलोड देखील करू शकतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही प्रश्न आपण ऑनलाईन टेस्टमध्ये घेतलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचं मी या ठिकाणी तुम्हाला ॲनालिसिस करून दिलेलं आहे. तर हे होतं सरळ सेवा प्रश्नपत्रिका मॉक टेस्ट ऑनलाईन टेस्ट क्रमांक 2चं ॲनालिसिस. आता उद्याच्या दिवशी आपण सरळ सेवा ऑनलाईन टेस्ट क्रमांक 3 घेणार आहोत आणि सरळ लगेच तिचं आपण ॲनालिसिस देखील आपल्या सेशनमध्ये घेणार आहोत. तर आजच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया पुढील एका नवीन सेशनमध्ये. थँक्यू सो मच.